ज्या पद्धतीने प्रदूषण वाढते त्यामुळे एक चिंता व्यक्त केली जाते. काल अबू आझमींनी सुद्धा विधानभवनातील मास्कचा वापर केला होता. नाही, मुंबई बेसिकली या देशामध्ये एक नंबरची आर्थिक राजधानी होती, पण आता ही पोल्युशनची एक नंबरवरती आलेली आहे. आणि गेल्या 5-6 महिन्यापासून मला वाटत नाही की पोल्युशन जे आहे ना कंट्रोलमध्ये आलेलं आहे. आणि एवढं निर्लज्ज आहे महानगरपालिका की हायकोर्टने एवढे आदेश देऊन ताशारे उडवले तरी त्यांना काही समजतच नाही. जे पण SOP प्रोटोकॉल आहेत या मुंबईमध्ये बांधकामाच्या संदर्भात कुठेही पालना त्याची करण्यात येत नाही. आणि जिथे जिथे शासनाची आणि महानगरपालिकाची कामं चालू आहेत तिथे तर अजिबात पोल्युशनवरती काही कंट्रोलच नाही. मला वाटतं की कुठेतरी जीवाशी खेळायचं काम जे आहे ना इकडच्या सरकार आणि महानगरपालिकातर्फे चालू आहे आणि कुठेतरी बंद झाला पाहिजे. फक्त पैसे घ्यायचं आहे, महानगरपालिकेला पैशाची गरज आहे म्हणून ते बिल्डिंग बांधण्यासाठी परवानगी द्यायच्या आणि त्याच्यानंतर पोल्युशनवरती काही नियंत्रण ठेवायचं नाही, ऑपोजिशनचं ऐकायचं नाही, कोर्टाचं ऐकायचं नाही आणि बस असंच. आता मुंबईचा वाळी कोण असणार, मुंबई कोणाच्या मुळे चालणार हेच समजत नाही. असं काल आदित्य ठाकरे यांनी बाईट देत असताना असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेमकं कोण आहे हेच कळत नाही. त्यांचा रोख कुठेतरी राष्ट्रवादीकडे असल्याचं दिसून येत आहे. आपली त्यावर काय प्रतिक्रिया आहे मुळात? आणि राज्यसभेच्या जागेवरून हे सगळं सुरू झालेलं दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवर सुद्धा दावा ठोकलेला आहे. त्यांचा तर इंटरव्ह्यू बघितला नाही, पण मला असं वाटत आहे की जेव्हा अशी निवडणुका येतं त्या टायमाला तुम्ही बघा सगळ्या पक्षामध्ये अशी चर्चा होत असते. मग आता आमचा महाविकास आघाडी असू द्या किंवा त्यांचा असू द्या त्यांच्यामध्ये पण हेच चर्चा चालू आहे ना की खासदारकी कोणाला द्यायचं किंवा आमदारकी कोणाला द्यायचं. तसेच आमच्यामध्ये पण चालू आहे. पण ज्यापर्यंत सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेत नाही त्यापर्यंत असं सगळं चर्चा चालू राहणार. परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुमच्या बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आमच्या बरोबर नाही असं तुम्हाला का वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांशिवाय इतर कोणता चेहरा पुढे आला तर काँग्रेस त्यांना समर्थन देणार का? आणि उद्धव ठाकरे किंवा विधान परिषदेमध्ये काँग्रेसला एक जागा मिळावी अशी काही बार्गेनिंग सुरू आहे? असं आहे की काँग्रेसला एक जागा मिळावी असे काँग्रेसचे सगळे नेत्यांची मानसिकता आहे. पण एकदा ठरलं की कुठल्या पक्षाला उमेदवारी देणार आहेत मग ते उमेदवारी कोणाला द्यायचं ते पक्ष ठरवतील. मला नाही वाटत की दुसरा कुठल्या पक्षाला त्यामध्ये कुठला इश्यू असला पाहिजे. असलम भाई, मालेगांव में टीपू सुल्तान का फोटो शान हिंद ने लगाया था उपमहापौर ने. उसके बाद अब नमाज का वीडियो वायरल हो रहा है कि महापालिका के अंदर नमाज पढ़ी जा रही है और अब किरीट सोमाय ने मांग की है कि मामला दर्ज हो, सभी पे कार्रवाई हो. क्या कहेंगे आप? मुझे तो ये समझ में नहीं आता है कि मालेगांव और भिवंडी जैसे विभागों की परिस्थिति क्या है. आप वहाँ पे सड़क देखिए, आज वहाँ पे ड्रेनेज का सिस्टम देखिए, आज वहाँ पे किस तरीके से लोग रहते हैं उसको देखिए, उनको पानी की कितनी समस्या है उस पर देखिए. सरकार ने और सभी लोगों ने इस पे तवज्जो देना चाहिए, ध्यान देना चाहिए कि सर्वसामान्य इंसान वहाँ किस तरीके से रह रहा है, किस परिस्थितियों में रह रहा है. अब रही बात अपने अपने धर्म को मानने का, तो आप देख सकते हो कि हर कर्मचारी अपने टेबल के ऊपर अपने भगवान के अपने आस्था के हिसाब से फोटो लगा के रखता है. जब भी कोई श्रावण आता है या रमजान आता है तो लोग अपने अपने हिसाब से कहीं जगह देख के अपनी अपनी इबादत कर लेते हैं. अब कोई भी इस तरीके से मुद्दे उठाना, कम से कम सरकार में आने के बाद में भारतीय जनता पार्टी ने मुद्दों की बातें करनी चाहिए, कामकाज की बातें करना चाहिए, लोगों का जीवन किस तरीके से भला कर सकते हैं उस तरह की बातें करना चाहिए और जो गलत है उस पर कार्रवाई करना चाहिए. अब मुंबई शहर को ही देख लो, पूरे मुंबई शहर में हॉकर्स के ऊपर कार्रवाई की जा रही है बांग्लादेशी बोल के. मुंबई में सबसे ज्यादा हॉकर जो है वो उत्तर भारतीय है और सबसे ज्यादा वोट उत्तर भारतीय जो है उनको ही देता है. लेकिन उनको उत्तर भारतीय मुंबई शहर में नहीं चाहिए, इसलिए बांग्लादेशी के नाम पे इलीगल कार्रवाई करके उनको फेंकने का काम कर रहे. तो ये सारी चालें जो है ये मुंबई और महाराष्ट्र के लोगों को समझने की जरूरत है. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होतोय. साधारणपणे बोलतात की 80,000 कोटीच्या वरती हा अर्थसंकल्प सादर होईल. काय अपेक्षा आहेत, काय असेल या? आता ज्या पद्धतीने मागचा जे अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि महानगर नसताना करण्यात आला, कशा पद्धतीने रोड झाले, कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर झाले, कसे ब्रिजेस झाले, घाईघाईनी केलं ते सगळं आपण बघितलं. प्लॅनिंग एवढी छान होती की ब्रिजला कनेक्ट होत नाही. प्लॅनिंग एवढी छान होती की प्रत्येक रोड जे होते ते खोदून टाकले. आता कमीत कमीत महानगरपालिकाचे सगळे नगरसेवक आले तर मला असं वाटतं की व्यवस्थित निर्णय घेण्यात येईल आणि मुंबईकरांना लागणारी आवश्यकता जी आहे त्याच्यावरच लक्ष देण्यात येईल की आपल्या आपल्या विभागामध्ये जे त्यांच्या जे समस्या आहेत त्याच्यावरती लक्ष दिलं तर चांगलं आहे. नाही तर
असंच ज्या पद्धतीने हजारो कोटी रुपया डेव्हलपमेंटच्या नावाखाली, ब्युटिफिकेशनच्या नावाखाली तुम्ही बघितलं असेल की अख्ख्या मुंबई सजवलं होतं चायनाची लाईट लावून. कुठे गेली ती सगळी लाईट? 2000 कोटी तुम्ही त्या फक्त लाईटीवरती लावलं. एका ठिकाणी लाईट दिसत नाही. बरेच ठिकाणी तुम्ही जंक्शनवरती तुम्ही बघितलं असेल की त्यांनी व्हेरियस जे आहे एक डेव्हलपमेंट केलं होतं. कुठे दिसतंय का? हजारो कोटी रुपया जे आहे मुंबईकरांचा टॅक्स पेअरचा वाया करण्यात आला होता. कमीत कमी आता नगरसेवक त्याच्यावरती वचक आणि लक्ष ठेवणार अशी उमेद मी नगरसेवकापासून करत आहे. हापकीमध्ये 4 अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला होता, त्याच्यावरती ते दोषी ठरले होते. नरहरी झिरवळ यांनी पत्र लिहिलं होतं की या संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करा. म्हटलं कुठचीही कारवाई झाली नाही, त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशाला किंमत आहे का, अशा पद्धतीचा सवाल विजय कुंभार यांनी केलेला आहे. नाही, त्यामध्ये तर क्लिअरच झालं होतं की आता ज्या टायमाला ही घटना घडली त्या टायमाला मंत्री तिथे नव्हते. तर आता कुठलाही डायरेक्ट मंत्रीना इन्व्हॉल्व करणं हे योग्य मला तर वाटत नाही. ॲज मी पण एक मंत्री झालो, एवढा मोठा स्टाफ असतो, कोण काय करतोय. पण एकदा निष्पन्न झालं, पकडलं तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि तो परत इथे मंत्रालय दिसता कामा नये असं माझा मत है. मुंबई का बजट पेश होने वाला है, क्या कुछ उम्मीदें हैं? जिस प्रकार से हमने पिछले साल भी देखा था लगभग 70,000 करोड़ के करीब बजट था, इस बार भी अंदाजा लगा जब नगर सेवक नहीं थे और जब वो सरकार की तरफ से और महानगर पालिका आयुक्त ने अपने दफ्तर में बैठ के बजट निकाला था तो मुंबई के पैसों का बर्बादी आपको नजर आया. हजारों करोड़ रुपया जो है डेवलपमेंट के नाम पे, हजारों करोड़ रुपया ब्यूटिफिकेशन के नाम पे आपने देखे होंगे. पूरी मुंबई शहर में चाइना की लाइट लगाई गई थी कि कौन सी लाइट लगाई गई थी मुझे पता नहीं. सुबह से शाम तक, नहीं तो चांद तक वाली लाइटें थी. हजारों करोड़ रुपया लगा के सब बर्बाद कर दिया गया. जितने चौक थे, चौक को ब्यूटिफिकेशन के नाम के कहीं पे अलग अलग तरीके से दिखाने वाले जानवर लगाए गए थे. वो जानवर कौन से जंगल में चले गए दिख नहीं रहे, या किसी कबाड़ खाने में चले गए. तो ये सारी चीजें जनता के सामने है. ये कोई 100-200 करोड़ का ब्यूटिफिकेशन नहीं था, ये हजारों करोड़ के ब्यूटिफिकेशन थे. जगह जगह पे लाइट्स लगाए गए थे. जिस लाइट की मूल कीमत, असली कीमत जो है 2000 की, उसको 8-10 हजार में लिया गया था. ये सारी चीज है. लेकिन मुंबई शहर की जनता शायद इस पे ज्यादा ध्यान ना देके धर्मों में ज्यादा ध्यान देने में बिलीव करे. पोल्यूशन के ऊपर बात कही मुंबई में. नहीं, मुंबई शहर जो है वो आर्थिक राजधानी के नाम पे जाना जाता है. लेकिन पिछले कई महीनों से जो है वो पोल्यूशन 1 नंबर पे है, उसके नाम से जाना जा रहा है. आज मुंबई शहर में जितना पोल्यूशन है उतना पूरे देश में कहीं नहीं है. इंडेक्स लेवल तो इतना गिर चुका है कि जिसके बारे में कांग्रेस पार्टी ने मोर्चा भी लिया था और ये बता भी दिया था कि अस्पताल के अंदर जो है बेड के ऊपर से लेकर बेड के नीचे तक का पेशेंट लेटे हुए. प्राइवेट हॉस्पिटल की भी यही समस्या है. लेकिन कहीं पे भी कुछ कार्रवाई सही तरीके से दिखाई, कोई काम बंद करते दिखाई नहीं दिया. और इतना तो छोड़िए, हाई कोर्ट ने जो है कमिश्नर को बुला के कितनी बातें सुनाई है, उसके बाद भी कहीं पे भी दिखाई नहीं दे रहा है. जो प्रोटोकॉल एसओपी होनी चाहिए मुंबई में बांधकाम करने के संदर्भ में या डेवलपमेंट में, सबसे बड़ा इंफ्रास्ट्रक्चर का काम जो है वो सरकार और महानगर पालिका की तरफ से चल रहा है. वहां तो बिल्कुल भी नहीं दिखाई देता है कि किस तरीके से धूल पे ये करना चाहिए. खुलेआम सीमेंट रखी गई है, खुलेआम रेती रखी गई है, गाड़ियां आ रही जा रही है, कचरे की गाड़ियां, रेती की गाड़ियां, डिब्रिस की गाड़ियां, उसके ऊपर कोई कपड़ा नहीं रखा गया है. और मुंबई की जनता वो सब सह रही है. कुछ समझ में नहीं आ रहा है कि मुंबई को क्या नजर लग गई है, मुंबई का असली वाली कौन है. राज्यसभा की सीट को लेकर एनडीए में विवाद नजर आ रहा है. शरद पवार की बात कही जा रही है कि शरद पवार को जाना. विवाद तो दोनों तरफ नजर आ रहा है भाई. वहां पे अगर सेना बीजेपी को देखेंगे, उनके इसमें भी यही स्पर्धा है कि किसको कितनी सीटें आना चाहिए. उसी तरह महाविकास आघाड़ी में भी हर पार्टी चाहती है कि अपने उम्मीदवार आवे. तो मेरे ख्याल से सारी चीजें जो है बैठ के सही तरीके से इस पर निर्णय लिया जाए. मालेगावच्या महानगरपालिकेच्या एका कार्यालयामध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतो. या सगळ्या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप या सगळ्या व्हिडिओच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, आक्षेप नोंदवलेला. मालेगाव मध्ये परिस्थिती कशी आहे, तिकडचा रोड कसा आहे, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिकडे गार्डन्स आहेत का, तिकडे कचरा रस्त्यावरती पडलेला आहे, पाणी त्यांना शुद्ध भेटत आहेत का, हे सगळे मुद्द्यांवरती चर्चा असली पाहिजे. हा जे देश आहे, या देशामध्ये बरीच धर्माची लोक आहेत आणि आपला आपला सण आपल्या आपल्या हिशोबाने साजर करत असतात. काय श्रावण असलं तर आपले हिंदू कर्मचारी असतील ते आपले देवाची पूजा करतात, मुस्लिमांनी कुठे नमाज पडली असेल, हे मुद्दा नसला पाहिजे. आणि विशेष करून जे मूळ मुद्दे आहेत, माळेगावचे असू द्या की मुंबईचे, त्याच्यावरती लक्ष जास्त दिला पाहिजे. आता बस झाला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.